नमस्कार मित्रांनो, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी। तर तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण परत एकदा जातोय जंगलामध्ये भाजी आणण्यासाठी। आपण बघू शकता, आपण घरातून निघालोय। आणि आता आपण जातोय आता गोयलाडीमध्ये। आमच्याकडे घराच्या वरतीच माझा जो जंगल आहे ना, तर त्याला गोयलाडी बोलतात। आणि त्याच्याच बाजूला आहे सडा। म्हणजेच प्रत्येक गावामध्ये असं काहीतरी ठिकाण आहे ज्यांना विशिष्ट नावं दिली आहेत। म्हणजेच सडा तर कॉमन आहे, खूप ठिकाणी तुम्हाला असं सडा असं किंवा एखाद्या आंब्यावरून जागेचं नाव असे कोणते तरी नाव हे असतो की त्याच्यावरून त्या जागेला नाव दिलं असतं। तसं आमच्याकडे आहे सडा, गोयलाडी, निवळा, परत तिकडे गोडांबा, अजून कुत्रा आंबा, असे अनेक ठिकाणं आहेत। तर आता आपण जातोय गोयलाडीमध्ये। गोयलाडी म्हणजेच असा असू शकतो की जे भारी असते, म्हणजेच फाट्यांची भारी असते, त्याला गोयला म्हणतात कोकणामध्ये, गोयला। तर त्याच्यावरून नाव देखील असू शकतो, आपल्याला तेवढी आयडिया नाही आहे, पण आपण आता जातोय तिकडे। तर चला बघूया काय कोणत्या भाज्या मिळतात त्या। आता सध्या भाज्या खूप आहेत, भारंगीची असू दे किंवा मग खवणीची असू दे। आणि आता पाऊस कमी आहे तर अळंबी देखील फुटते एक एक अधूनमधून, तर ती देखील आपण बघणार आहोत। तर चला जाऊया, कोणती भाजी आपल्याला मिळते ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। मागच्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवला होता भाजीवरती, दिंड्याची भाजी। आता आपण कोणती भाजी मिळते ती बघूया आधी। जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। हे बघा, माझ्यासोबत आई आहे आणि मी आहे। ते बघा पाठी तुम्ही बघू शकता, माझ्या समुद्र देखील दिसतोय। हे बघा, आता आपण थोडा उंचावरती आलो त्याच्यामुळे सगळं दिसतंय। चला व्हिडिओ कंटिन्यू बघा। हे बघा, आता आपल्याला इथून जायचं आहे सरळ वरती म्हणजे तिकडे चढाव आहे थोडा। वरती म्हणजे असं समजू नका, वरती चढाव आणि वरती जायचं आहे। हे बघा, मस्त हिरवळ झालंय पूर्ण। अजून फुल असं मोठा असा गवत झालं नाही, बऱ्यापैकी गवत आहे, एवढा पण गवत नाही झालंय। पण बघू शकता बघा, आता बारीक बारीक पाऊस चालू होतोय। तिकडून बघा तो पाऊस येतोय। आता आपण छत्री आणले, काय प्रॉब्लेम नाही। कुठून? हे बघा, इथून पुढे जायचं आहे। तो बघा झाडावरती मस्त पाखरू बसलाय, पक्षी आहे। तर चला पुढे जाऊया। आपल्याला तिकडे एकदम वरती जायचं आहे, जिथे आपली काजूची लागवड केली आहे। बघा, कुत्रा देखील सोबत आलाय, बिन बुलाए मेहमान सोबत। हे बघा पाऊस येतोय, बघूया वाजले 4। हे बघा ही आहे ना, ही पानं व्यवस्थित बघा। हे बघा, ही आहे खवणीची भाजी। हे बघा, आपण इथे नाही काढायची आपल्याला, आपण पुढे जाऊन ती भाजी काढूया। हे बघा, हे चिरडे देखील रुजलेत। हे बघा चिरडा आणि खवणीची भाजी। चिरड्याची फुलं होतात, सगळ्यांना कोकणवासी आहेत त्यांना माहिती असेल। चिरडा गौरी पूजनासाठी देखील वापरला जातो, खूप महत्त्व आहे त्याला। हे बघा, ऐका, पक्ष्यांचा किलबिलाट ऐका तुम्ही।
पाऊस जोरात येतोय, पाऊस जोरात येतोय. कुठून? तर हे बघा, ही आहे खवणीची भाजी. आपल्याला जायचं होतं तिकडे वरती आणखी, काजू जिथे लावलेत तिकडे, पण जाता येणार नाही कारण हा बघा, हा पाठी लागला आपल्या पाऊस. आणि ही एक छत्री घेऊन आलोय त्याच्यामुळे भिजू. तर त्याच्यामुळे आपण इथूनच आता खवणीची भाजी घेऊया आणि निघूया. हे बघा, असा वातावरण आहे आपला इकडचा. इथून तर गाव काय आपलं दिसणार नाही, पण पुढे गेलो तर, वरती गेलो असतं तर गाव दिसलं असतं बऱ्यापैकी. हे बघा, ही आहे खवणीची भाजी. मला खूप आवडते खवणीची भाजी, आणि बाकी रानात ज्या रानटी भाज्या इतर आहेत त्या देखील आवडतात. म्हणून मी घेऊन आलोय इकडे आईला की आज उपवास देखील आहे, तर ही खवणीची भाजी करू. मी सगळ्या भाज्या खातो, गवत सोडलं तर. गवतच खायचं बाकी आहे, बाकी सगळ्या भाज्या खातो. बघू शकता पाऊस जाईल काय. आपल्याला वरती कुठली दुसरी भाजी भेटेल? हा झाड कसला ग? हा 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 वेल आहे कसं. तो बघा समोर पाऊस. या पावसामुळे आपण पुढे जात नाही आहोत. तर काजूची झाडं पण बघायला जायचं होतं, कारण आता 3 महिने झाले, नाही 2 महिने झाले तिथून आपण काही काजूच्या झाडांकडे गेलोय नाही. आता नवीन पाळवी वगैरे फुटते तर बघायला जायचं आहे. खत वगैरे पण टाकायला लेट झालं, ते खत वगैरे पण टाकायचं, पण ते आता 2 दिवसानंतर खत टाकायला येऊ तेव्हा जाऊ बघायला. हा बघा, पाऊस जोरात येतोय. हे बघा, जर हा पाऊस जर जोरात आला नसता ना तर आपण वरती गेलो असतो. पाहिजे अशी भाजी काय काढायला मिळत नाही आहे. बघूया, तरी पण थोडीफार आजच्या पुरती तरी घेऊन जाऊया. बाकी उद्या परत येऊच आपण, त्यावेळेला बाकी ज्या भाज्या आहेत त्या पण घेऊन जाऊ. भारंगीची वगैरे भाजी तिकडे त्या साईडला मिळेल, वरचा कवण्याच्या रोडला किंवा खालच्या कवण्याच्या रोडला. आणि कवळ्याची वगैरे भाजी, कवळा ना ग, कवळ्याची भाजी, कवळ्याची बळबळीत भाजी होते, खाण्यासाठी मस्त असते. सगळ्यांनाच कवळा जमत नाही कारण बळबळीत भाजी होते, त्याच्यामुळे मला खूप आवडते. कमेंट्समध्ये नक्की कळवा ही तुमच्याकडे ह्या भाजीला काय नाव आहे. आमच्याकडे ह्याला खवणीची भाजी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. पाऊस चालू होतोय, हा बघा चालू झाला. हे बघा, तिकडे साफ थोडंफार क्लिअर केलंय आकाश, पण काय चान्सेस आहेत, वाटतोय पाऊस येईल. आपण आलोय तसंच लगेच निघूया. आता आपल्याला आजपुरती भाजी मिळाले तर चला. हे बघ इकडे पण वरती. अरे यार, माशी त्रास देते. आता काय संध्याकाळची वेळ झाली ना, त्याच्यामुळे मच्छर वगैरे त्रास देतात, चावतात. हे जंगली मच्छर आणि ज्या घरच्या मच्छर त्याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण जंगली मच्छर जी आहे ना ती चावली ना की अक्षरशः म्हणजे आग, अंगाची आग होते. त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमाला अवॉइड केलेलं चांगलं असतं इकडे येणं. हे बघू शकता तुम्ही वातावरण. हे बघा, आता पाऊस येतोय करून आपण रिटर्न आलोय आणि हा आता ऊन पडलाय. काय करावं याला. ठीक आहे, आपल्याला भाजी तर मिळाली, जाऊया आपण आता घरी.
आता आपण मळईवरती आलोय. मळई म्हणजे असा ठिकाण असतो की सपाट असतो म्हणून त्याला मळई म्हणतात. हे बघू शकता तुम्ही. ही बघा जी तेरी असते ना, तेरी ही आहेत तेरी, आळू तेरी. ही ह्याची पण भाजी होते, मस्त भाजी होते. आपण आळू तेरी खाल्ली ह्या वर्षी, एक दोनदा खाल्ली. आणि ही खवणीची भाजी आपण खाल्ली नव्हती म्हणून आपण आलोय ती घेण्यासाठी. ते समोर दिसत आहेत ना, म्हणजे भुरकट दिसत आहेत घरं. ह्याच्या अगोदर ही घरं दिसत नव्हती, पण आता जिथून चक्रीवादळ झालंय ना तिथून सगळे झाडं वगैरे पडले, त्याच्यामुळे जे आजूबाजूची झाडं पडल्यानंतर क्लिअर झालं आणि घरं वगैरे दिसत आहेत समोरच्या डोंगरामध्ये देखील. याच्या अगोदर ही गल्ली खूप गच्च असायची, म्हणजेच दोन्ही साईडला झाडं वगैरे होती. आता बऱ्यापैकी साफ आहे. बघा आपण आलोय आता घराजवळ. पोरं मैदानामध्ये खेळतायत. आपल्याला वाटला पाऊस येईल म्हणून आपण लगेच रिटर्न आलोय. काय व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं काही जास्त काय आपण शूट नाही करता आलंय, पण नेक्स्ट टाइम व्हिडिओ थोडा मोठा बनवण्याचा आणि चांगला बनवण्याचा प्रयत्न करू आपण. हे बघू शकता पोचलोय घराजवळ. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शॉर्टच आहे, तर पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरील बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या ज्या व्हिडिओ येणारे आहेत त्या पुढच्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय, काळजी घ्या.